सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असणार। श्री स्वामी समर्थ। तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे खंडनवमी पूजा। तर मग इथं माझी तयारी चालू होती। सकाळी सकाळी काही जास्त रेकॉर्ड केलं नाही, काही नाही। स्टँड ठेवून ट्रायपॉड ठेवून फोन लावले आणि स्पीड स्टार्ट केले मी। टाइम लॅप्स लावले आणि नंतरच्याला मग स्टार्ट केली मी माझ्या पूजाचं। आणि अश्विन अनिकेत होते, त्याने बी थोडं काय नाही इकडून तिकडे फिरलाल ते। आणि कुणी फुलाचं हार ओलालतं, कुणी काय करालतं, कुणी काय करालतं, ह्याने सगळीकडे फुलं पानं लावलालते। आणि बाकीचं सोनी जरा किचनमध्ये थोडं तिकडं इकडं असं जरा काम, सगळे कामामध्ये बिझी होते ना, त्याच्यामुळं फोन कुणी पकडाय नाही, काही नाही। आणि त्याच्यामुळं स्टँडला लावले फोन आणि टाइम लॅप्स लावून चालू केले मी। तर इथे चालू होती त्याच्यामुळे हे स्पीड येऊ लागले। आणि ठीक आहे, स्पीड चांगली आहे, पण स्लो राहिलं तर खूप मोठं व्हिडिओ झालं असतं। त्याच्यामुळं ना एकच बार एका जागी लावून मी पुरा रेकॉर्ड केले, व्हिडिओ केले। आणि इथं माझी पूजा चालू होती। आज परडी भरायचं होतं। परडीचं तर सगळं सामान झालं रेडी, साईडला ठेवले होते आणून। आणि नंतर त्याला सगळं परडीचं झाल्यावर नंतर देवाचं आवरलं ते। नंतर देवाचं आवरले की परडी भरायची मला। तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघत राहा।
तर इकडं ना ह्याने फुलाचा हार ववत होते, म्हणजे फुलं आणलं ते सगळीकडं हार लावायला, फुलं लावायला. आणि अश्विन गेट पुसायला गेलं तर तसं तर गेट आम्ही पुसलो होतो घट पुसण्याच्या पहिलं, साफसफाईच्या वेळेस गेट पुसलतो, तरी पण आता पुसूनच लावायच्यात फुलं. तर मग त्यानं गेट पुसायला गेलं आणि ह्याने फुलाचा हार करला ते गेटला लावायला. आणि सोनी मुगू काढला ती. आम्ही दोघी इकडे देवापाशी बिझी आणि त्याने फुलापाशी फक्त आणि काहीतरी कामं होतं. तर त्यांना काही नाही, फोन घेऊन बसणं, टी व्ही बघत बसणं, त्याचं टाईमपास ते चालू होतं. तर आम्ही आमचं काम आवरत होतो आणि छान वाटलं, सगळेजण मिळून काम केले. त्या दिवशी लवकर झालं आणि दुपारी जरा आम्ही रेस्ट केलो आणि सांच्याला ना मंदिरला जाऊन आलो. तर काल कडकण्या केलतो ना, कडकण्या करून लावून नंतर सगळेजण लेहंगा ओढणे लिहून वरी दांडिया खेळायचं होतं. तर मग त्याच्यामुळं ना आम्ही गेलोच नाही मंदिरला. तर मग आता हे परडी पूजा सगळं होऊन आम्हाला मंदिरला जायचं होतं. तर आरामनं मंदिरला बी गेलो आणि सगळं व्यवस्थित झालं. पटापट सगळीकडून हात म्हणजे कामं केले आणि पटकन झालं. दुपारी रेस्ट केलो आणि सांच्याला मंदिरला गेलो. सगळं व्यवस्थित झालं. आणि हे व्हिडिओ येणार आहे सॅटर्डेला येणार आहे हा व्हिडिओ. तर तुम्ही बघा नक्की. सॅटर्डे म्हणजे आत्ताच अपलोड होणार आहे सांच्या पारी. आणि तुम्ही बघा नक्की. आणि जरा व्हिडिओला लेट होत आहे तर प्लीज समजून घ्या, तुम्ही जरा कामामध्ये बिझी म्हणून. आणि आता सध्या तर दसरा झाला, दसरा होऊन बी आता दुसरा तिसरा दिवस चालू आहे. आता सध्या काही देवाचं तेवढं काही काम नाही, पण घरातले दुसरे कामं राहतात ना, त्याच्यामधून बी टाईम काढून मला एडिटिंग करायला टाईम पाहिजे. तर मग मी थोडं रोज एक व्हिडिओ अपलोड करीन. तर आज सॅटर्डे आहे, आज येईल खंडनवमीची पूजा आणि संडेला येईल दसऱ्यामध्ये कसं दसरा आम्ही कसं सेलिब्रेट केलो ते पूजाचं येईल. आणि बाकीचं मंडेपासून आता डेली रुटीन स्टार्ट होईल. डेली रुटीन म्हटलं तर डेली काय ब्लॉग येणार नाही, एक दिवस गॅप असं येईल व्हिडिओ. तर खंडनवमीची पूजा ना सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे करतात. तर आमच्या इकडं अशा प्रकारे करतात. आणि काही नाही, साधी सिंपल पूजा आहे. म्हणजे आपण गोंधळाच्या वेळेस कसं मांडतो ना, सेम तशीच पूजा, सेम कडकण्या ठेवणं, दिवया ठेवणे, कळस मांडणं, पळड्यावरनं सेम तशीच पूजा. तर मग आम्ही असं पूजा करून वटी अंबाबाईची वटी भरून आणि बाकीचं पळड्या भरून बाकीचं परडी म्हणजे घटापाशी बी नैवेद्य दाखवून नंतरच्याला संध्याकाळी आम्ही एक बार परडी भरलं ना कवावी आपण घटा हलवू शकतो. तर मग इथं माझी पूजा चालू होती आणि सगळीकडं अलग अलग प्रकारचं घट बी बसतात. म्हणजे कुणापाशी घट बसताना पुरणपोळीचं करून बसतात, नाहीतर कुणी पुरणपोळी करत नाहीत. असं मान्यता आहे ना, ज्या दिवशी घट बसतात त्या दिवशी अंबाबाईचा उपवास राहते, तर पुरणपोळीचं निवद चढत नाही असं म्हणून ना पुरण घालत नाहीत घट बसताना. तर आम्ही कंपल्सरी घट बसताना पुरणाचं आमच्या इकडे निवद चलते. आणि खूप लोक असं पुरणाचं निवद चढत नाही, कारण की अंबाबाई बसलेली राहते ना तुळजापूरमध्ये, निवद चढत नाही ह्याच्यामुळं ना पुरण घालत नाहीत. तर मग आता घट बसवायचं बी प्रकार सगळीकडे अलग अलग आहे, वेगवेगळं आहे. आणि आमच्या इकडे बी चांगला आहे. सगळीकडे जस्तींच्या प्रकारे जस्तीने करतात, ज्यांच्या इकडं कसं आहे तसंच करतात. पण आणि हे खंडनवमीची पूजा बी ना आमच्या इकडं कुणी कसं असं करतात. पण आता तर खूप लोक ना अशी पूजा पहिलं करत नव्हते, पण आता 2-3 वर्षापासून अशी पूजा करतात. तर आमच्यापाशी तर आमच्या सासूबाईपासूनच हे पूजा करायचं आहे अशी. आणि खूप लोक अशी करत नव्हते, पण आता करायला स्टार्ट केल्यात ते. नाही तर खूप चांगलं आहे. आणि असं पूजा मांडून म्हणजे असं वटी भरणं, दिवे लावणं. तर त्या दिवशी ना खंडनवमी दिवशी ना एवढं घर गजगज वाटलं तर एवढं दिवसभर एवढं छान वाटलं तर ना खूप छान वाटलं. तर सकाळी एक बार आरती आणि सांच्याला एक बार आरती आणि सांच्याला मंदिरला. हे 9 दिवस कसे गेले कसं नाही, 9 दिवस घटाचे आणि दसरा तर ह्यावेळेस 11 दिवसाला आलं आहे, 10 दिवसाला आलं नाही. तर हे इतके दिवस दसरा येऊन गेलं, एवढं म्हणजे आता किती एक्साइटेड करण्या दसरा येण्याच्या पहिलं हे साफसफाई करा, ते साफसफाई करा, इकडं जावा तिकडं जावा, ह्याची तयारी करा त्याची तयारी करा, हे आणा ते आणा, हे राहिलं ते राहिलं, हे असं चालू होतं. पण पडदिशा नवरात्री आलं आणि पडदिशा गेलं, असं सपनामध्ये येऊन गेले आणि झालं असं. म्हणजे कसं दिवस निघून गेले की नवरात्रीचे काही समजलंच नाही. आता बघजे पत्र दिवाळी बी येईल आणि बाकीचं दिवाळीची तयारी करायचं. दिवाळीची तयारी काय, एक 4 दिवस फक्त दिवाळी बस. नवरात्री म्हणजे हे कंप्लीट 11 दिवसानंतर, म्हणजे 11 दिवस होती नवरात्री. हे 9 दिवस घटाचे आणि 10वा दिवस म्हणजे 10व्या दिवशी दसरा होते, पण ह्यावेळेस 11व्या दिवशी म्हणजे 11 दिवस कशी निघून गेले ना ते माहीतच झालं नाही. तर खूप चांगले वाटले हे नवरात्रीच्या वेळेस. आता लेकरांची सुट्ट्या बी कंप्लीट 15 दिवस होईल. आता मंडेपासून लेकरांना शाळा आहे. आता इतके दिवस 15 दिवस लेकरांना सुट्ट्या होते. आणि आमच्या इकडं ना दसऱ्याच्या वेळेस सुट्ट्या राहतात, दिवाळीच्या वेळेस राहत नाहीत आणि संक्रांतीच्या वेळेस सुट्ट्या राहतात अजून 15 दिवस. तर खूप चांगलं इकडं सेलिब्रेट करतात संक्रांती आणि दसरा. तर मग आता बघजे पत्र नवरात्री तर संपली. मग आता बघूत, आता हे व्हिडिओ अपलोड करीन मी रोज एक बार. आणि बाकीचं नंतरच्याला मग रोज एक दिवस गॅप सोडून व्हिडिओ येतील. ती बी स्वयंपाकाचे आणि पौर्णिमाला बी अंबाबाई उठते ना त्या दिवशीचे बी येतील व्हिडिओ. बोला
एक डी यारी बटू लावते. गोल लावत जाऊ नको, असं खडी लावत जा, चांगलं दिसतं. तर मी हे रेकॉर्डिंग करत आहे ना, तर ह्यांचं म्हणणं काय राहतं, किती स्पीडमध्ये बोलालीस, स्लो बोल जरा. म्हणजे स्लो नाही, म्हणजे दम्मानं बोल, किती पटापट बोलालीस. मी घरामध्ये बोलताना एवढं स्पीडमध्ये बोलते ना. आणि हे रेकॉर्ड करताना मी ह्याने 2-4 वेळेस ऐकले काय, म्हणजे माझ्या बाजूलाच राहतात ह्याने. तर मग चेअरवर बसलेले राहतात, पण ह्यांनी म्हणतात किती स्पीड बोलालीस, स्लो बोल जरा. हे असं त्यांचं चालू होतं. पण मी एवढं स्पीड बोलून बी अजून म्हणजे एडिटिंग करताना ह्या आवाजाला अजून स्पीड करते. त्याच्यामुळे ना फास्ट बोललेलं अजून जास्त फास्ट बोलायला तुमच्यापाशी येते. आणि बाकीचं अजून जास्त म्हटलं तर थोडं स्पीड करते, जास्त करत नाही स्पीड. तर मग हे असं चालू होतं यांचं बोलणं. तर मग इकडं आमची पूजा चालू होती. तर इकडे आमची खंडनवमीची पूजा झाली. आणि तुम्हाला माझा आवाज स्पीड खूप वाटते का, तर स्पीड वाटत असलं तर मी जरा स्लो करते, म्हणजे स्पीडमध्ये वाढवत नाही. आणि मी जरा हळूहळू बोलते. तर मग माझा आवाज मी सगळं बरोबर बोलते का. एक बार स्टार्ट झालं तर ना मी स्टॉपच होत नाही. तर मग ते हे चालू होतं माझं असं बोलणं. मग हे आजू बघून हसलं ते माझ्याकडं, किती स्पीड बोलालीस म्हणून. तर हे पूजा झाली, कुण्या दिवशी पूजा झाली हे, तर हे पूजा वेडनेसडेला झाली आहे. आणि सॅटर्डेला व्हिडिओ अपलोड होणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जे कुणी माझ्या चॅनलवर नवीन आले आहेत ते प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि व्हिडिओ स्किप करू नका, स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघत राहा. चला तर मग आज एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.